नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये अल्टिमेट टॉक्स मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मी विनोद जमनारे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत करत आहे. वर्धा पोलीस प्रशासनाची उल्लेखनीय कामगिरी, अवैध मानवी वाहतूक प्रकरणाचा पर्दाफाश, कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी तसेच महिला सुरक्षेसाठी वर्धा पोलीस प्रशासन सातत्याने प्रभावी कारवाई करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष वर्धा यांनी गोपनीय माहितीच्या आधारे सावंगी मेघे परिसरातील एका लॉजवर धाड टाकून देह व्यापार करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला. या कारवाईत एका पीडित महिलेची सुटका करण्यात आली असून 2 आरोपींना ताब्यात घेण्यात आले. आरोपींनी महिलेला पैशाचे आमिष दाखवून देह व्यापार करण्यास प्रवृत्त केल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी आरोपीकडून मोबाईल, रोख रक्कम व इतर साहित्य असा एकूण अंदाजे 38,000 किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणी सावंगी मेघे पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक अधिनियम व भारतीय न्याय संहितेअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई माननीय पोलीस अधीक्षक सौरभ कुमार अग्रवाल यांच्या मार्गदर्शनाखाली अवैध मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्ष वर्धा पथकाने यशस्वीरित्या पार पाडली. वर्धा पोलीस प्रशासनाच्या तत्पर, संवेदनशील व धाडसी कारवाईचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून महिला सुरक्षेसाठी व गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन कटिबद्ध असल्याचे पुन्हा अधोरेखित झाले आहे. वर्धा पोलीस प्रशासनाचे आवाहन, अशा प्रकारच्या अवैध कृत्याची माहिती नागरिकांनी निर्भयपणे पोलिसांना द्यावी. नागरिकांच्या सहकार्याने सुरक्षित व गुन्हेमुक्त समाज निर्माण करण्यासाठी वर्धा पोलीस सदैव तत्पर आहे. धन्यवाद.